हा तू म्हणती तसंच करू आपण ह्या वेळेस. बरं चालतंय, ठेव का ग? कुणाचा फोन होता ग? काय नाही, दीदीचा होता. होय, काय म्हणत होत्या? अहो ती म्हणत होती आमचा मोठा भाऊ नाही का गावाकड, हा. त्याच्याकडे रक्षाबंधनला जाण्यापेक्षा पुण्यात छोटा भाऊ आहे त्याच्याकडे जाऊया आपण राख्या बांधायला. होय, आणि मग त्या मोठ्या भावाला राख्या नाही बांधायच्या होय? त्याला होय, त्याला पण पाठवायच्यात की पोस्टाने राख्या. तो राहतो गावाकडे, त्याच्याकडे काय जायची यायची सोय आहे का हो? हसण्यासारखं बोलती की ग तू. आता नाही तुमची गाडी त्याच्या दारात जात, राखी पोस्टाने पाठवायचे म्हणताय? किती माणूस बदलतो ना. तुम्हाला जुनं दिवस आठवत नाहीत का ग? तुमचं चांगलं झालं म्हणजे सगळं विसरायचं असतं का? अगं तुमच्या लग्नाचा खर्च कुणी केलाय? तुमच्या मोठ्या भावाने केलाय. छोटा भाऊ कुणाच्या जीवावर नोकरीला लागलाय? मोठ्या भावाच्या. त्यांनी लोकांची तर मोलमजुरी केली तेव्हा ती नोकरीला लागला. आई वडिलांचा दवाखान्याचा खर्च, स्वतःच्या लेकरांचा खर्च त्यांनी केलाय. आज रोजी त्याची परिस्थिती खराब झाली तर तुम्ही राख्या पोस्टाने पाठवायला लागला. अरे शोभतंय का तुम्हाला? आणि तुम्ही छोट्या भावाकडे का जायचं म्हणताय माहिती का? कारण की तो नोकरीला लागलाय, भारीतली साडी घेईन, भारीतल्या जेवायला घालीन. मोठ्या भावाकडे काय आहे गावाकडे आता? कारण की त्याची फाटकी जुळी झाली ना. अगं त्याचं जसं नाणं कमी पडलंय तसं तुम्ही नातं सुद्धा कमी केलंय ग. म्हणजे ही दुनिया सगळी पैशाची मागची आहे का ग? तुम्ही पैशाची मागचे आहेत का? त्याच्याकडनं छोट्याकडनं चांगलं मिळेल म्हणून तुम्ही आता पुण्याला निघालात. गावाकडे त्याच्या शेतामध्ये काय पिकणार नाही, काय आहे त्याच्याकडं, काय मिळणार नाही म्हणूनच जायचं नाही असंच ना. पण असं करू नका. आपण पण शेतकरी आहे, आपण समजून घ्यायचं. छोट्याकडे जाण्यापेक्षा मोठ्याकडे जा ना. त्याला 4 पैशाची मदत करा. 2 ना 4 दिवस राहा तुम्ही. अगं त्याला मदत करा, पुण्याला जा, त्याला राख्या बांधा, दोघांकडे जा. असं नका करू. छोट्याकडे जायचं मोठ्याकडे नाही जायचं म्हणजे. मला तुमचा स्वार्थ समजलाय म्हणून तुम्ही टाळाटाळ करताय, पण असं करू नका. दोघांकडे जा, 4 दिवस निवांत राहा, पण चुकीचं काय करू नका. काय हो आहो, आमचंच चुकलं. तुमचं अगदी बरोबर आहे. काय करीन, दोघांकडे राख्या बांधायला जाईल.